मी डॉक्टर कादरी, मी कादरी हॉस्पिटलमध्ये कन्सल्टंट ऑर्थोपेडिक सर्जन आहे। आमच्या कादरी हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारचे ऑर्थोपेडिक ऑपरेशन होतात। किचनमध्ये स्वयंपाक करणाऱ्या 14 वर्षीय मुलीला सापानं डंख मारल्यानं तिला तातडीने दवाखान्यात हलवावं लागलंय। शुक्रवारी रात्रीच्या सुमारास पंढरपूर तालुक्यातील कोंढारके येथे ही घटना घडली आहे। रंजना रमेश चव्हाण, वय वर्ष 14, राहणार भोपाडा, तालुका शिरवळ, जिल्हा खरगोड, सध्या राहणार कोंढारके, तालुका पंढरपूर असं या मुलीचे नाव आहे। यातील मुलगी शुक्रवारी रात्रीच्या सुमारास कोंढारके येथील घरामध्ये जेवण बनवत होती। या दरम्यान घरामध्ये शिरलेला सापाने तिला डंख मारला आणि अचानक घडलेल्या या प्रकारानं ती ओरडली। शोधाशोध करता साप दिसला। तातडीनं मामा अद्रिय हलावे यांनी पंढरपूरच्या सहकारी दवाखान्यात तिला प्राथमिक उपचारासाठी दाखल केले। डॉक्टरांच्या सल्ल्यानं तेथील शासकीय रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू आहेत। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।